नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 32. सुडानं भयानक पेटलेला अश्वत्थामा दुर्योधनानं दिलेली बेईमान तलवार हातात घेऊन आत शिरला. तिथे सर्व पांचाल वीर राजपुत्र दृष्टद्युम्न, शिखंडी, उत्तमौजा, युधामन्यू हे महावीर, तसेच द्रौपदीचे पुत्र प्रतिबिंध, सूतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा, अनेक पांडव, महारथी, पांचाल सेना होती. अश्वत्थाम्याने प्रथम द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाच्या शिबिरात पोहोचून त्याचे हाल करत त्याची नखे काढली, चामडी सोडली, डोळे फोडून ठार मारले. दृष्टद्युम्नाच्या ओरडण्यानं शिबिरातील योद्धे सज्ज होऊन अश्वत्थाम्याला घेरलं, पण अश्वत्थाम्याने तलवारीनं सर्वांनाच ठार केलं. झोपलेल्या उत्तमौजाला पायाला चिरडून त्यानं ठार केलं. शिबिरातला गलका गोंधळ ऐकून युधामन्यू तिथे आला व अश्वत्थाम्याच्या छातीवर गदा मारली. तशा अश्वत्थाम्यानं त्याला धरणीवर आपटून पशुप्रमाणे ठार केले. जिथे ते झोपले होते त्यांनाही सोडलं नाही. तो प्रत्येक शिबिरातल्या निरनिराळ्या भागातील कणातीत वायुवेगानं संचार करून इतर वीरांचा, सैन्याचा, योद्ध्यांचा, हत्ती, घोडे यांनाही आपल्या बलशाली बलाढ्य हातानं तुकडे तुकडे करत शंकर भक्त, कमळावर नीलमणी रुद्राचा अवतार असलेला अश्वत्थामा यावेळेस मात्र पिशाच्चच भासत होता. नीच अश्वत्थामा त्या क्षणी भगिनी द्रौपदीचाही उरला नव्हता. तिलाही तो विसरला. त्यानं तिच्या 5ही पुत्रांना, बंधूंना बेरहिमीनं अतिशय बिभत्सपणे ठार केलं. युधिष्ठिर पुत्र प्रतिविंध्याची काखेत तलवार खुपसली. भीमपुत्र सुतासोमाचा हात कापला. लाडका मित्र अर्जुनपुत्र श्रुतकीर्तीचं मस्तक उडवलं, त्यालाही सोडलं नाही. नकुलपुत्र शतनिकाच्या छातीवर आघात करून त्यालाही ठार मारलं. सहदेवपुत्र श्रुतकर्माचं मस्तक धडावेगळं केलं. भीष्मंता, महारथी, शिखंडीच्या भोयांमध्ये तलवारीच्या टोकानं 2 तुकडे केले. पांचाल, विस्मय, विराट सैन्याचा संहार केला. इतकेच नव्हे तर द्रुपदाचे उरलेले पुत्र पौत्र यांना शोधून वेचून तलवारीचे पावित्र्य बदलण्यात निष्णांत असलेल्या अश्वत्थाम्यानं प्रत्येक वीराचे तुकडे तुकडे केले. शंकराचं भयानक पिशाच्चगण मोठ्या चवीनं माणसाचं मांस खात होते, रक्त पीत होते. सगळंच विलक्षण पण दारुण सत्य होतं. अश्वत्थाम्याने महादेवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. महादेवानं आपलं रौद्र रूप त्याच्यापासून अलग केलं. पुढचं भविष्य महादेव नियती जाणत होती. जाणत नव्हता फक्त अश्वत्थामा. 11 औक्षणी सैन्याचा सेनापती दुर्योधन, त्याचे 3 वीर सोडून सर्व मारले गेले. पांडवांच्या 7 औक्षणी सैन्यांपैकी कृष्ण, सात्यकी, 5 पांडव एवढेच वाचले, कारण त्यावेळी शिबिरात ते नव्हते. कारण असते तर असं हीन भ्याड कृत्य करू धजला नसता. विजयी चेहऱ्यानं तिघेही दुर्योधनाजवळ पोचून केलेल्या संहाराची बातमी दिल्यावर तो विलक्षण सुखावला आणि समाधानाने त्यानं प्राणत्याग केला. मातीचं शरीर मातीत मिसळलं. घाबरून अश्वत्थामा हिमालयात व्यासांकडे पळून गेला. त्याचे भोग आता सुरू झाले होते. धन्यवाद.